बरोबर उत्तर येतात का त्याची? बरोबर येतात? टाक बरं, मला वाचून सांग आणि टाक बरं. एका फुलदाणीत 7 फुले आहेत, त्यात आणखी 5 फुले ठेवली तर एकूण फुले किती? किती? बरोबर आलं उत्तर. ओके. तुमचं काय रे साहित्य सांगा मला. हा, कोणाचे कोणकोणते आहेत? सगळे कोणते पण मला नाव सांग. लघु कोण, विशाल कोण, प्रविशाल कोण, अजून सगळे जण बनवतायत ते. तर आता याचं ना राईट अँगल बनतोय. छान. आणि असा अक्यूट अँगल बनतोय. ठीक. तुमचं काय रे? चक्र आहे. हा, तर त्याच्यामध्ये आपल्याला महिने दिले, तर महिन्यामध्ये कोणते कोणते ऋतू येतात. म्हणजे इथून जर का स्टार्ट केलं तर हिवाळा, इथून हिवाळा स्टार्ट होतो. तर मग नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मध्ये हिवाळा असतो. बरोबर. आणि इथून उन्हाळा स्टार्ट होतो. तर उन्हाळा म्हणजे हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कोणकोणते महिने येतात ते आपल्याला याच्यावरून कळतं. ठीक आहे. ओके. तुमचं काय रे? विणकाम शिकताय का तुम्ही? विणकाम. तुमचं काय रे? क्रिया. ओके. आणि काय ते? ॲबॅकसची प्लेट आहे. अरे वा, समजते का तुम्हाला ती? गणित सोडवता येतात त्याच्यावर? अरे वा, छान. तुमचं काय? अंकपट्ट्या बॉक्स आहेत ना, ते अंकांवरती ठेवायचे आणि ते उलटे करायचे, दुसऱ्याला शोधायला लावायचे. आणि ही काय दुसरी? ॲबॅकस प्लेट. ओके. तुमचं काय रे हे? ट्रायंगल बनवताय. बर, अजून? चौकोन. अजून? षटकोन. अरे वा, छान छान बनवल्या वस्तू तुम्ही ना. जॉईंट करायचंय. ओके. तुमच्याकडे काय रे? मराठी महिने आहेत आणि ऋतू आहेत. बरोबर. बर, तुम्ही काय, ही पाटी काय रे? हार या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? लगेच त्यांचं उत्तर काय? जीत. असं. बरोबर. छान. सगळे प्रश्न सोडवायचे. हा, तुमचं काय रे? उदाहरण कार्ड आहे. मग ते सोडवतात का तुम्ही? कसे सोडवतात? प्रश्न काय? 17+2. त्याचं उत्तर असं म्हणजे आपलं सबसिडी सारखं खेळासारखं. ओके.